जरी आकाशातले ग्रह बघत असले ना तरी मन जुळवताना ना मात्र मनात एकही ग्रह असता कामा नये. मनातले सगळे ग्रह मिटवून आपली ताई संसार आपलं करत असते आणि नंतर तीच त्या घराची हुकुमाची राणी होत असते. बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकुमाची राणी आणि लाडकी सखी, आणि त्यासाठी 4 सख्यांच्या जोड्या आजच्या भागात सुद्धा इथे आलेल्या आहेत. अर्थात त्या 4 जोड्या म्हणजे आपल्या 4 टीम असणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चारही टीमचं. पहिली टीम येते टीम मैत्री. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझं नाव सांग बरं ताई. शुभांगी राजेश कोहिनकर. शुभांगी ताई. आणि ताई तुझं नाव सांग. नेत्रा संदीप जगताप. बरं काय नातं आहे दोघींचं? आम्ही दोघी मावस बहिणींचं नातं आहे. खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. आपण तुमच्याशी गप्पा मारणारच आहोत. ओके. आणि आता येते टीम सोबती. वा ताई तुझं नाव सांग बरं. रंजना शैलेश इंगळे. वंदना सुमित गवई. वंदना ताई. बरं काय नातं आहे दोघींचं? ती ताई आहे माझी. आणि आता येते टीम दोस्ती. मेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना, कमर संभाल. हे बोली जरा हळू 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 चाल. माझे नाव शोभा संजय कुमार कदम. शोभा ताई. आणि ताई तुझं नाव? सुनीता चंद्रकांत चव्हाण. सुनीता ताई. बरं काय नातं आहे दोघींचं? ननंद भाऊचं. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आता येते टीम सवंगडी. हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला. गो फॅशन मराठी सोबय तुला. तुझं नाव बरं ताई? पूजा अविनाश यादव. माझं नाव उर्मिला मनोज लोंढे. पूजा ताई आणि उर्मिला ताई. काय नातं आहे दोघींचं? बहिणी बहिणी आहेत आम्ही. आणि पुन्हा एकदा चारही टीमचं अगदी मनापासून स्वागत आहे. खूप छान वाटलं सगळ्याजण इथे आलेले आहेत. तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही सगळे खेळण्यासाठी आतुर झालेले आहात. त्यामुळे आपण खेळायला सुरुवात करूया. पण त्याआधी माझ्या डाव्या हाताला जी दोस्ती टीम उभी आहे तर त्या टीम मधली जी सुनीता ताईंचं मला खरंच कौतुक आहे. म्हणजे बघा ना किती कमी वेळात छान नटून थटून आलेली आहे. अशी छान अगदी केसांना सुद्धा अशी छान लांबलचक गंगामण ती घालून आलेली आहे. तिची ओरिजिनल काय सांगते बघू? हे ओरिजिनल इतके मोठी केस आहे. अरे बापरे. खरंच गंगावण नाहीये? नाही नाही. नक्की ताई? हो नाही नाही. मी रोज तेल लावते तिच्या केसाला ननंदबाई. अच्छा, तो रोज तेल लावते. ओके. तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही सगळे खेळण्यासाठी आतुर झालेले आहात. त्यामुळे आपण खेळायला सुरुवात करूया. पण त्याआधी खेळाचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगणार आहेत. ते असे आहेत की 3-3 खेळ असणार आहेत. ओके. आणि प्रत्येक खेळाची एक विजेती टीम असणार आहे आणि त्या टीमला मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम आहे त्यांना मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरच्या टीमला मिळणार आहेत 10 गुण आणि शेवटच्या टीमला मिळणार आहेत मात्र 0 गुण. पण इथे गंमत आहे. इथे तुम्हाला एक संधी आहे आणि ती संधी बघायची, तुम्हाला ऐकायची आहे. हा ये ग. हा हे बघा, ही आहे ती संधी. हा कशी आहे, मजेशीर आहे की नाही? हा बरं, ही साधी सुधी संधी नाही, ही जादूची संधी आहे. जादूची छडी आहे ही. म्हणजे ही छडी जर तुम्ही फिरवली तर तुम्हाला जी गुणसंख्या मिळालेली असेल ती गुणसंख्या दुप्पट होणार आहे. पण अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये ही छडी तुम्हाला एकदाच वापरता येणार आहे. नंतर तुम्ही छडी वापरू शकत नाही. त्यामुळे ती छडी कधी वापरायची हे मात्र तुम्हाला कळलं पाहिजे. चला तर मग मंडळी, जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. आणि आता सुरू करूया आपल्या या पहिल्या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. आता तुम्ही म्हणाल की आता इतके सगळे सगळे कप बीप आहेत, काय सरबत वगैरे का आतमध्ये? तर नाही. हा तुमच्याकडे 2 स्ट्रॉ पण आहेत. हा वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये हा अशा पद्धतीने कप गोळा करायचे. हे असं उचलायचे, या स्ट्रॉवरती ठेवायचे आणि पुन्हा अलगद असा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने जास्तीत जास्त कप तुम्ही गोळा करायचे आहे. ओके. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कप गोळा करेल ती असणार आहे या खेळाची विजेती. म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. ओके. बरं,
आता अत्यंत महत्वाचा आणि आपुलकीचा असा प्रश्न की हा पहिल्या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? तुम्हाला वापरायची आहे? तुम्हाला वापरायची आहे? बाकी नाही? तुम्हाला पण नाही? ओके मंडळी, या पहिल्या खेळासाठी मैत्री टीमला जादूची छडी वापरायची आहे. ओके बरं, आता हा जो पहिला खेळ आहे तो खेळ मात्र खेळणारे आहेत ताई. 1 2 3. वेरी गुड, क्या बात है. शेवटची 10 सेकंद. 10 3 2 1. वेळ संपलेली आहे. या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री, जिने 34 कप गोळा केलेले आहेत. तुम्हाला मिळते 30 गुण. आणि त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती, ज्यांनी 28 कप गोळा केलेले आहेत. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती, ज्यांनी 26 कप गोळा केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत 10 गुण. आणि सवंगडी टीमने गोळा केलेले आहेत 20 कप, त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत 0 गुण. पण आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये मैत्री टीमने जादूची छडी वापरणार असं सांगितलं होतं, त्यामुळे तुम्ही छडी वापरू शकता. छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणांची धमाल. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आता आपण जादूची छडी फिरवल्यानंतर आपण जाऊया स्कोर बोर्ड कडे. आतापर्यंत आघाडीवरती आहे मैत्री टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बरं ताई, मला विचारायचं तुमच्या दोघींमध्ये, हा म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही नृत्य करत आलात सुरुवातीला अगदी पहिल्यांदा, अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली तर त्याच्यात तू जी काय करत होती नृत्य, हो, तर मला असं वाटतं की मस्तीखोर जास्त तूच असणार आहेस. हो मीच आहे. हा हो मीच आहे. हो ना, मी बरोबर ओळखलेलं आहे. म्हणजे अशी काय काय मस्ती करायचीस तू? मी अशी मस्करी करत होते की लहानपणी मी खेळत होती, तरी माझी बहीण म्हणत होती की तू खेळू नको, शाळेतून आलेले ते कपडे धुऊ आधी. तर मी ऐकले नाही तिचं. हा. पण नंतर ना तिने मला मारलं, कोणी? माझ्या बहिणीने. हिने मारलं? अच्छा, हो. ओके, मारलं म्हणजे मारलं. माझ्या काकीनं म्हणली की तुला कशानं मारले माहितीये का? म्हणलं नाही. तर ते बघ त्याच्यानं मारले. मी बघते त्याच्याकडे रडते. कशानं मारलं? तर पिटणीनं मारलं मला. धोपाटण्याने? हो कपडे धुवायचे धोपाट्याने मारलं तुला? हो. काय ग ताई, हा? आणि असं लागलं नाही तुला? नाही, तिला म्हणजे हेच नाही की मला मारलंय तिनं, पण कशानं मारलंय तिनं बघितलं नाही. ज्या वेळेस काकीनं सांगितलं की तुला ह्याच्यानी मारले, नंतर त्याच्याकडे बघून ती रडत होती की मला ह्याच्यानी हिनं मारलंय. आणि जेव्हा मारलं तेव्हा काही कळलं नाही, काहीच कळलं तेव्हा हसत होती. हसत होती हा? आणि खेळत बी होती. पण हे आता सुद्धा अशीच आहे? नाही नाही, आता नाही अशी. आता- आता आईची जागा घेतलेली आहे तिने माझ्या. आता आई आईची ऑफ झालेली आमची. वडील आईसारखेच आहेत आम्हाला, सगळं म्हणजे काहीच कमी नाही करत. आणि आम्ही चौघी बहिणी अशाच हसत खेळत असंच मस्ती करत राहणार. अजून बी लहानपण आम्हाला असं वाटतं की माझ्या बहिणी संग व्हावं असं वाटतंय. ताई, जसं तू आता म्हणालीस की जिने तुला खेळताना धोपाटण्याने धुतलं, त्याच ताईने नंतर आईची जागा घेतली. आज तू तिथे एवढं कौतुक करते. आईची जागा घेतली म्हणजे काय केलं होतं तिने? काय तिने आईसारखी माया लावली? आणि घरी गेले की मला असं वाटतं की माझी आईच आहे. माझी आई कशी आज जाणूनच दिली नाही की माझी आई नाही म्हणून. माझी खरंच माझी पहिली आई. हसवता हसवता रडवलात तुम्ही दोघींनी. हा, त्याच कंडोळ्यात पाणी आलं माझ्या सुद्धा. हे जे बहिणी बहिणीचं प्रेम आहे ना, हे असंच आयुष्यभर राहते. ओके, आता आपण खेळायला सुरुवात करूया. आणि आता गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या दुसऱ्या खेळाला.
हा पण खेळ मस्त आहे. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. बरं आता कसं आहे की हा जो खेळ आहे तो सखी खेळणार आहे. आता जिथे आपण उभे आहोत ते आहे सासर, हे आहे माहेर. ओके, माहेर म्हटलं तर माहेर उडी मारायची आहे, सासर म्हटलं तर सासरी उडी मारायची. जी ताई चुकेल किंवा जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. ओके, आणि जी सगळ्यात शेवटी राहील ती असणार आहे आपल्या या खेळाची विजेती. बरं, आता अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यंत आपला आपुलकीचा प्रश्न तो म्हणजे या खेळासाठी जादूची छडी कुठली टीम वापरणार आहे? हात वरती करा. या दुसऱ्या खेळामध्ये सोबती टीम, दोस्ती टीम आणि सवंगडी टीम जादूची छडी वापरणार आहे. माहेर, सासर, माहेर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर. 1 मिनिट. आणि ही ताई आऊट झालेली आहे. माहेर म्हटल्यानंतर सुद्धा सासरीच उभी राहिलेली आहे, त्यामुळे तू बाद. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर. ताई तू बाद झालेली आहेस, तू माझी उभी राहू शकतेस. ओके, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. ताई तू बाद झालेली आहेस. आणि या खेळाची विजेती टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री. तुम्हाला मिळालेले 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. पण या खेळासाठी सोबती, दोस्ती आणि सवंगडी टीम जादूची छडी वापरणार आहेत. छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणाची धमाल. सवंगडी टीम, पण सवंगडी टीम तुम्हाला या खेळामध्ये 0 गुण मिळाले असल्यामुळे जादूची छडी वापरून सुद्धा तुमची गुणसंख्या 0च राहणार आहे. ओके, आणि आता जादूची छडी वापरल्यानंतर आपण जाऊया स्कोअर बोर्डकडे. आणि आता बघूया स्कोअर बोर्ड आपल्याला काय सांगतोय. आतापर्यंत आघाडीवरती आहे सोबती टीम. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड मंडळी. आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. माहेर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर कोण येत होतं? सगळ्यात पहिल्यांदा पप्पा येतात. पप्पा येत. काय सांगशील बाबांबद्दल? काहीच सांगू शकत, कारण त्यांनी मला कधी ऊन वारा काय असतो, कधी शब्दाचा धाक नाही, कधी ओरडा नाही. एवढं प्रेम आयुष्यात मला कुणीच केलं नाही. तेव्हा मला त्यांचं महत्व कळत नव्हतं, पण मला त्यांचा खूप अभिमान वाटायचा. आणि मला असं वाटतं की बाबा जिथे कुठे असतील ते खुश असतील आज तुला. हो. सर्व तिचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. माझी सगळी कामं त्यांच्या आशीर्वादाने होतात. मी कधी मनात ठरवलं ना की मला हे पाहिजे, मी ते माझं काम किती अडचणी येऊ दे होतच. कारण मी जेव्हा ते वारले तेव्हा 2 महिने ते अगदी कोमात गेले होते. आणि मला कॉल आला की पप्पा जाणार आहेत आता, तू लगेच ये. मी मुंबईवरून गेले आणि अक्षरशः लोक त्यांना नेण्याच्या ह्याच्यात कार्यक्रमाचा चालला होता तो. आणि मी गेले, मी पप्पा अशी ओरडले आणि ते थोडेसे हालायला लागले, म्हणजे ते कोमातून बाहेर आले की आमचं एवढं प्रेम होतं. त्याच्यानंतर माझ्या मुलीचा, मला एक मुलगी एक मुलगा आहे, माझ्या मुलीचं पण खूप त्यांच्यावर प्रेम होतं, त्यांचंही तिच्यावर. तिचा आवाज ऐकल्यावर ते अक्षरशः खूप रिस्पॉन्स द्यायला लागले लगेच. आणि मी जाता जाता ट्रॅव्हलिंग करताना फक्त देवाकडे एकच मागत होते की देवा मला काही देऊ नको आयुष्यात, माझं सगळं घे, तर मला शेवटची सुट्टी मला त्यांच्याबरोबर घालायची आहे. आणि देवाने माझं ऐकलं आणि ते इतके छान झाले ना. आम्ही त्यांना ICUत नेलं, ते नीट झाले आणि स्वतः चालत आले. आणि मी कंप्लीट 2च महिने मी त्यांच्याबरोबर राहिले, त्यांची खूप सेवा केली. ते त्यांचे आशीर्वाद नक्कीच ताई तुझ्यावरती आहे. लग्नानंतर मला संसार दुनियादारी कळली, पण त्यांनी मला कधी दुनियादारी दाखवली नाही. म्हणून मला आता जास्तच त्यांची आठवण येते. कारण कधीच त्रास ऊन वारा म्हटलं की समजून घ्या ना की
मला कधी बाहेर जायचं माहीत नव्हतं, की काहीच स्ट्रगल नव्हता माझ्या लाईफमध्ये. कधी काम नाही, कधी ओरडा नाही. एवढं म्हणजे म्हणतात ना, एक परीचं जीवन होतं ना, अगदी तसंच माझं जीवन होतं आणि अजूनही तसंच आहे, पण थोडासा फरक पडला आहे. ताई तुझं माहेर कुठलं? माझं माहेर कोकणच्या इकडे आहे आणि माझ्या सासर इकडे गणसोली. अच्छा, गणसोलीमध्ये. मला असं म्हणायचं की आता जेव्हा आपलं लग्न होतं, जेव्हा तुम्ही आपण सासरी जाता, हां, पण जेव्हा जेव्हा तुम्ही सासरी असता तेव्हा सासरच्या जबाबदाऱ्या असतातच असतात, पण जेव्हा बाहेरच्या सुद्धा जबाबदाऱ्या बघायच्या असतात तेव्हा त्या गोष्टी कसं काय मॅनेज करता तुम्ही? ॲक्च्युली मी जेव्हा इथे जबाबदाऱ्या माहेरी सासरच्या पण असतात, पण जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा वडील मला जे अशी अपेक्षा नाही ठेवत की करावं म्हणून, जे काय ते स्वतःच करतात. आईला फिट चालू असते त्यामुळे ती म्हणजे बेडवरच असते सहसा. त्यामुळे वडील अगदी सकाळी उठल्यापासून त्यांची जे गावची कामं जे काय आहेत ते स्वतः करतात आणि त्याच्याबरोबर म्हणजे आम्हाला जेवणापासून त्या छोट्या मोठ्या घरातली जी कामं असतात ती सुद्धा करतात आणि त्याच्यानंतर बाबा स्वतः हां स्वतः जेवण करतात. बनवणं? जेवणापासून अगदी भाकरीपासून जेवण बनवण्यापासून कपडे धुण्यापासून वॉशिंग मशीन म्हणा आहे म्हणा, पण तरी पण स्वतः पाणी वगैरे सगळं स्वतः. त्यांना आधी म्हणजे हे पण माहिती नव्हतं की जेवण कसं करायचं, पण जेव्हा वेळ आली, जेव्हा माझं लग्न झालं, मी जेव्हा सासरी गेली, त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतःहून सगळ्या जबाबदाऱ्या स्वतः स्वीकारल्या आणि स्वतः करायला लागले. वा. म्हणून त्यांच्याबद्दल मला खूप अशी खंत वाटते की त्यांनी आतापर्यंत जे काय केलं एका स्त्रीने सुद्धा केलं नसेल एवढं त्यांनी आतापर्यंत खूप मेहनत केली आणि वडील म्हणून त्यांनी म्हणजे त्यांच्याबद्दल खूप मला अभिमान वाटतं त्यांचा. पण आईला हा आजार कधीपासून आहे? आईला ॲक्च्युली माझा भाऊ मोठा भाऊ आहे ना, तर डिलिव्हरीच्या नंतरही सगळे प्रॉब्लेम चालू झाले. अच्छा, हां फिट चालू झाले ओके. आणि त्याच्यानंतर खूप म्हणजे असे दवाखाने वगैरे केले किंवा बाहेरचे देव वगैरे करतात असे विश्वास ठेवणारे ते सुद्धा केले, पण त्याच्याने काही फरक नाही पडला. पण मग त्याच्यानंतर मग आता गोळ्या चालू वगैरे चांगले चांगले दवाखान्यात घेऊन मग गोळ्या वगैरे चालू करून मग आता व्यवस्थित आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात फिट आहे. बाबांनी ज्या काही सगळ्या गोष्टी केल्यात किंवा जे कष्ट केल्यात त्याची तुम्हाला जाणीव आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा तुझ्या बाबांना नक्कीच दीर्घायुष्य लाभो आणि निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओके, छान वाटलं दोघांशी बोलून. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे विजेती टीम. ओके, पण आता एकाही टीमला जादूची छडी वापरता येणार नाहीये. हा, त्यामुळे टफ फाईट आहे हे. सोबती टीम आणि मैत्री टीम यांच्यामध्ये खूप टफ फाईट आहे. आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे फुगवते फुगा फोडते बघा. काय करायचंय? फुगा फुगवायचे, त्याला व्यवस्थित गाठ मारायची. फुगा फुगवल्यानंतर आपल्या समोर ठेवायचे आणि दुसऱ्या ताईने पायाने तो फुगा फोडायचे. अशा पद्धतीने 5च्या 5 फुगे त्या सफेद रेषेच्या आधी फोडायचे आहेत. फुगा फोडून झाल्यानंतर ती रेषा क्रॉस करायची, हात वरती करायचे, जागेवरती यायचे आणि पुन्हा हात वरती करायचे. चला तर मग सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. 1 2 3. फुगा जरा व्यवस्थित मोठा फुगवायचा, हा छोटा फुगा फुटणार नाही. हा, लगेच दुसरा फुगा फोडायला घ्यायचा. हा, गाठ मारायची, गाठ मारायची. हा, गाठ मारायची लवकर. आणि 5च्या 5 फुगे फोडून झाला तर रेषा क्रॉस करायची आहे. रेषा, हा, जागेवरती जा, जागेवरती जा, जागेवरती जाऊन हात. हा, ओके ओके, जागेवरती जाऊन हात वरती करायचंय. झाला लवकर, तिथे लवकर जागेवरती ये. जागेवरती जाऊन हात वरती करायचंय. हा, शाबाश शाबाश, व्हेरी गुड. हात वरती करायचंय. या इथं लवकर जागेवरती. या खेळाची विजेती टीम आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्याच्यानंतर विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम मैत्री. तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. बरं, या खेळामध्ये कोणीही जादूची छडी वापरल्या नसल्यामुळे आता बघूया आपण स्कोअर बोर्डकडे जाऊया. आणि एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 90. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 70. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 80. आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 20.
त्यामुळे आजच्या भागाची विजेती टीम आहे टीम सोबती. बाकीच्या टीमने नाराज व्हायचं नाही. तुम्हाला सर मराठीकडून भेटवस्तू आहे. मंडळी, रंजनाताई जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे ती लाडकी सखी वंदनाताई. तिला हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा आपण मान देऊया. बरं, तू आता हुकमाची राणी झालीस की नाही, तसं काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतंय? कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका, तर त्याचा स्वभाव बघा आणि त्याचं चांगलं पण बघा. खूप विचित्र दिसतात किंवा ज्यांच्यात काही कमी असते लोक त्यांचा तिरस्कार करतात. असं माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे. म्हणून मी सांगते तुम्हाला, बस मला एवढंच सांगायचं आहे. हा अत्यंत खरंच खूप छान हुकूम तू सगळ्यांना सांगितलंयस. पण तू एक सांगतो, तू अत्यंत जगातली एक अत्यंत सुंदर अशी तू मुलगी आहेस आणि खरंच खूप तू छान दिसतेस. त्याच्यामुळे असं अजिबात कधीच स्वतःला वाटून घेऊ नकोस किंवा काय. मंडळी, जी ताई तिच्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहज पार पाडते, तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा आणि लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा हेअर इंडक्शन. सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा हेअर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. मंडळी, भरपूर झाली आहे मजा, पण आता घेतोय रजा. भेटूया पुढच्या भागात नव्या साजा तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.